माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. तीर्थक्षेत्रावर नाही गेला तरी चालेल, फक्त मायबापांची सेवा. हा सांगू का, मायबापांची सेवा करणाऱ्या पोरांना सांगतो, जुन्या लोकांची म्हणा, लोकेश न दियल पुरत नाही आणि देव न दियल सरत नाही. आपला आयराणी मा म्हणशे काय म्हणे, लोकेश न दियल पुरत नाही आणि देव न दियल सरत नाही. पर आई म्हण मी बदलाई टाकेल, कारण मी स्वतः अनुभव घेतोय. लोकेश न दियल पुरत नाही, देव न दियल सरत नाही. आई म्हण मी बदलाई टाकेल, कदाचित देव न दियल सरी जास, पण मायबापना आशीर्वाद कधीच कमी पडत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून आईबापांची सेवा केली पाहिजे, कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत कोणतंच नाहीये. आणि महत्वाचा संदेश तरुण भावांना की दादा दारू पिऊ नका राजाओ, कारण या दारूने एवढा सत्यानाश केलाय ना, दारूने एवढा सत्यानाश केलाय ना. 15-15, 16-16 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली हो. आणि दारू प्यायचं मेन ठिकाण म्हणजे हळदीचा बँड. हिंदू भावांना सांगतो, लग्नात बँड लावू नका असं मी अजिबात म्हणणार नाही. फुल एन्जॉय करा, फुल आनंद घ्या, पण मला सांगा दारू पिऊनच नाचलं पाहिजे असं जरुरी आहे का? बसलेल्या काकांना मी विचारतो, कोणत्या काकाला असं वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? एखाद्या बापाला वाटतं का माझ्या लेकरानं दारू पिली पाहिजे? इथं बसलेल्या महिलांमध्ये विचारतो, मावशी कोणत्या ताईला वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? वाटतं का तुम्हाला? नाही ना वाटत. तुम्हाला पण नाही वाटत ना माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? तुम्हाला वाटतं ना माझ्या पोरानं दारू नाही पिली पाहिजे? किती स्वार्थी लोक आहेत. आपला पोरगान दारू पिवायला नाही पाहिजे असं वाटत, पण आपला पोऱ्यान लगीन मग दुसराच ना पोरले दारू पाहिजे नाचाडतच, म्हणजे याला कितला येडापणा म्हणशा. काही काही गोष्टी खरं बोलायला गेलं ना सगळी माय बी सांगस तू मन पोटणार नाही शा असं. आणि मला खरं बोला ना आवडस. एक कार्यक्रम नाही करता तोड जाणं तोंड चाड घ्या, पण मी अजिबात करत नाही. मला खरं बोला ना आवडस. तुमले पटणं ते लिहा, नाही पटणं म्हण मला वापस दे द्या. आणि काय असं तोलतोलना धंदा बी नाही बा, तुमले पटाल पाहिजे मनीषीन कीर्तन करसू काही गरज नाही. आपली दुकानं हायवेवर आहे दादासाहेब, दुकानं हायवेवर आहे, गिराईकच नाही कमी नाही. तारीख नाही करता आपण तोलतोल करतात. नेहमी सत्यता मांडीशनी जाणारा माणूस आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या दारूने किती सत्यानाश केला, हळदीच्या भांडाने किती सत्यानाश केला, दारूने किती सत्यानाश केला. लक्षपूर्वक आहे का? 2-5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. हळदीच्या बँडमध्ये 15-15, 16-16 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली. असाच एक मुलगा 16-17 वर्षाचा पोरगा दारू पित होता. त्याच्या मित्रानं बघितलं आणि त्याच्या बापाकडे सांगायला गेला. म्हणले काका, ओ काका तुमचा बाडू दारू पितोय हो. बाप आला पडत पडत, पोराला दारू पिताना बघितलं, कानाखाली वाजवली, गचंडी धरली, घरी घेऊन गेला. लाज वाटते का? का रे तुझ्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलं, अरे तुझ्यासाठी 1-1 रुपया जमा करतोय आणि तू दारू पितोय, तुला अक्कल आहे का? लाज वाटते का? बापानं कानाखाली वाजवली, पोराला घरी घेऊन गेला. अजून 1-2 महिना झाला शांत होता, पुन्हा मित्रांनी धरलं आणि पुन्हा घेऊन गेले दारू प्यायला. बघा तुम्हाला सांगतो, मित्र सगळेच वाईट असतील असं नाही आणि सगळेच चांगला असतील असं पण नाही. मित्र तो समजदार आणि तो चांगला. एखादा मित्र जर दारू पित असेल तर त्याच्या कानाखाली वाजवली, समजावं खानदानी मित्र आहे. आणि एखादा पीर आहे ना दुसरा मारायला घ्या तरी तिसरा सांगा जाऊ दे रे नको मारू, त्याले पेव देणार आहे, मोठा लाच ना पीर आहे ना, समजिले नीचे रे वो. हवा आपली पार्टी ना नाही, आपलं वाटपुड करायला बसे शेव. दुसऱ्यांदा पुन्हा मित्रांनी त्याला दारू प्यायला सांगितलं. दारू पित होता, बापाला एक मित्रानं सांगितलं, म्हणले तुमचा बाडू दारू पितोय. बाप आला तोपर्यंत भाऊ नेमन ठावी जायला होता. बाप गेला मारायला, बाप मारायला गेले, यानं नशेच्या नादात डायरेक्ट बापाची गचंडी धरली, बापालाच मारायला उठला. बाप रडायला लागला. ज्या पोरासाठी मी राबतोय, ज्या पोरासाठी मी काबाड कष्ट करतोय, त्या पोरानं सर्व लोकांच्या समोर माझी गचंडी धरली, बस जीवच नाही ठेवायचा म्हणले. बाप गेला घरी, डसा रडायला लागला पत्नीच्या जवळ बसून. बाई म्हणते का हो काय झालं? काय ना म्हणले आपला पोरगा दारू पित होता, मी त्याला बोलायला गेलो, त्यानं माझीच गचंडी धरली आणि मला मारायला उठला. म्हणले बस आता जीवन संपवून घ्यावं असं मला वाटतंय. बाई म्हणते धनी स्वामी तो लहान आहे, त्याची वय किती आहे? अहो लहान बाळानं जर मांदीवर केली तर आपण मांदी कापून फेकत नाही ना, त्याच्यावर पर्याय आहे. म्हणे काय? त्याचं लग्न करून टाका, त्याची बायको आल्याच्या नंतर सुधरेल. दुसरं लग्न केलं, त्याचं लग्न केलं,
बायको आली, बायकोच्याही लक्षात आलं 2-4 दिवसात की माझा नवरा दारुडा. पण पोरगी खानदानी होती, विचार करत होती बाई ग, आता जर का मी इथून चालली गेली तर तिकडे माझ्या मायबापांची इज्जत जाईल, लोक म्हणतील तुझ्या पोरीनं संसार नाही केला, इथं येऊन बसली, माझ्या मायबापांना ऐकावं लागन. थोड्या दिवसाच्या नंतर सुधरवते म्हणले याला. बाई संसारात अडकली. एक मुलगा झाला, मुलगी झाली, 8 वर्ष झाली. मुलगा 9-10 वर्ष झाली. मुलगा 8 वर्षाचा, 6 वर्षाची मुलगी झालेली आहे. हा दारुडा गेला बायकोकडे, मला दारू प्यायला 100 रुपये दे म्हणले. बाई म्हणते का हो धनी, तुम्ही कामाला जात नाही, धंद्याला जात नाही, माझ्या मजुरीतल्या पैशातून दारू पिता, तुम्हाला लाज नाही का वाटत? तो म्हणतो मला शहाणपणा शिकवते वय, ज्या आई बापानं मला जन्माला घातलं मी त्यांचं ऐकलं नाही, तुझं कुठून ऐकणार आहे म्हणले. दारू प्यायला 100 रुपये दे. बाई म्हणते आतापर्यंत तुमच्या मनासारखं झालं, आता याच्या पुढे तुम्हाला दारू प्यायला पैसे भेटणार नाही. सोन्यासारखी 2 लेकरं आहेत म्हणले, या पोरांचं शिक्षणाचं काय, या लेकरांचं लग्नाचं काय ते बघा ना. हा नराधम तरी ऐकतच नव्हता. दोघं नवरा बायकोंची भांडण चालू होती. एका नालायकानं बघितलं गलीतल्या मित्रानं, त्यानं बोलवलंय भैया इकडे. का रे काय झालं? काय नाही दादा, माझ्या बायकोकडनं 100 रुपये मागत होतो, माझ्या बायकोनं मला दारू प्यायला 100 रुपये नाही दिले. तुझ्या बायकोनं तुला 100 रुपये नाही दिले, हे जर माझ्या बायकोनं बघितलं तर ती मला पण विरोध करेल. एक काम कर, 100 रुपये मी देतो, पण दारू पिऊन ये आणि तुझ्या बायकोला भर चौकात आणून मार म्हणला. या नराधमाने 100 रुपये घेतले, दारू पिऊन आला. दारू पिऊन आल्याच्या नंतर बायकोची केस धरली, फरफडत भर चौकात आणलं आणि भर चौकात बायकोला मारतोय. बाई सांगते धनी, बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांडं असतं धनी, मला मारायचं असेल तर 4 भिंतीच्या आडमध्ये मारून टाका, पर समाजाच्या समोर नका हो मारू, मी तुमच्या पाया पडते. पण हा नराधम मारतच होता. 6 वर्षाची मुलगी, 8 वर्षाचा मुलगा, एकीकडनं पोरीनं पाय धरला, एकीकडनं पोरानं पाय धरला. दोघं लेकरं सांगत होते पप्पा नका ना मारू माझ्या माईला. हा नराधम तरी मारतच होता. दोघं लेकरांनी पाय धरलेले, दोघं लेकरांना धरलं, दोघं लेकरांना साईडला फेकलं, पुन्हा काठी घेतली आणि बायकोला मारतोय. बाई सांगते धनी, गावातली लोक सगळी बघतायत, तो सगळ्या गावाच्या समोर तुम्ही मला मारतायत. स्वामी, बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांडं असतं हो, नका ना मारू, मला घरामध्ये मारून टाका, पर लोकांच्या समोर नका मारू. कारण तुम्ही जर का समाजाच्या समोर मला मारत असाल तर लोक मला कोणत्या नजरेनं बघेल, या बाईचा असा कोणता गुन्हा असेल का तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय. धनी नका ना मारू. तरी हा नराधम मारतच होता. बाई म्हणते बस, लग्न झालं तेव्हापासून दारुड्याचा संसार करत्या. अरे आज तर हदच केली, पूर्ण गावातली लोक मला बघतायत, मी सगळ्यांच्या समोर मारला. अरे बाईची अब्रू काचेचं भांडं असतं, लोक काय विचार करत असतील माझ्याबद्दल, मला आता जीवच ठेवायचा नाही. या बाईनं ठाम निर्णय घेतला, मला आत्महत्या करून मारायचा. शेतीचा मार्ग धरला, पॉइझनचा डब्बा हातात घेतला, विष प्राशन करणार. पर नजरेच्या समोर चिमुकली 2 लेकरं आली, एक मुलगा मुलगी. बाई जर का मी आज विष प्राशन केलं, माझ्या लेकरांचं काय होणार आहे? कुठंतरी मला निर्णय बदलावा लागेल. बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर येणारा धमाना घरात काहीच राहू दिलेलं नाहीये. बाई विचार करते, आजच्या दिवस माझ्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायची इच्छा आहे म्हणले माझी. दुकानदाराकडे गेली, दुकानदाराचे पाय धरले, दुकानदाराला सांगितलं दादा माझ्या घरात काहीच नाही, पण तुझ्या पाया पडते रे, मला थोडासा गुळाचा खडा थोडीशी डाळ दे ना, आज माझी खूप इच्छा आहे माझ्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायची, मी मजुरी करेल आणि तुझं उधारी चुकती करेल, पण आजच्या दिवस मला डाळ आणि गुळ दे ना थोडा. दुकानदाराकडनं उधार वस्तू मागल्या, उधार वस्तू आणल्या, पुरणाची पोळी बनवली, पुरणाची पोळी ताटात घेतली, डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहतायत, मायच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहतायत आणि लेकरांना जवळ धरून बसली, डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहतात. त्या अश्रून ओलीचिंब झालेली पोळी त्या लेकरांना घास भरवते आणि पोरांना सांगते दादा उद्या जर या जगात मी नसेल ना राजा, उद्या जर या जगात मी नसेल ना, तरी तुझी बहीण नाही तुझी मुलगी समजून हिला वागशील बेटा. आणि त्या पोरीला सांगत होती दीदी तुझा दादा जर का तुझ्यावर रागवला ना, हा तुझा भाऊ नसेल तुझा बापच असेल, तुझ्यापेक्षा मोठा आहे बेटा, तुम्ही दोघं एकमेकांना समजून घ्यायचं. पोरं म्हणतात आई तू कधी न अशी बोलणारी आज अचानक अशी काहून बोलते ग. मायनं सांगितलं राजा माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्याचा बुरबुडा रे, कधी फुटन काही सांगता येत नाही, म्हणून समजवते बाबा. पोरांना माई समजवते तोपर्यंत तिचा नवरा अजून दारू पिऊन आला आणि बायकोला म्हणतोय मला जेवायला वाढ म्हणले. बायकोनं पुरणाची पोळीचा ताट तो पतिदेवाच्या समोर ठेवला. त्या नालायकानं पुरणाची पोळी बघितली, उलटा ताट बायकोच्या तोंडावर मारून फेकला. कागद तुला कळतंय का दारू पिल्याच्या नंतर काय खायला लागतं म्हणले, पुरणाची पोळीच का बनवली. बाई म्हणते बाई ग या नालायकानं घरात काहीच राहू दिलेलं नाही, मी पुरणाची पोळी खायला देते तरी सुद्धा मला मारतोय, मी कुठंतरी निर्णय बदलला असता, पण आता मला जीवच नाही ठेवायचा म्हणलं, आत्महत्याच करायची. नवऱ्याला बाहेर बेट टाकलेला अंगणामध्ये आणि दोघं लेकरांना माय जवळ धरून झोपली. कदाचित
त्या दोघं लेकरांची आई जवळ झोपायची. शेवटची रात्र असेल, एकीकडे मुलगा एकीकडे मुलगी. अर्ध्या रात्री बाई उठली, आतल्या रूम मध्ये गेली आणि विष प्राशन केलं. सकाळी 7 वाजेला पोरगा उठला. उठल्याच्या नंतर इकडे तिकडे पाहतोय, माय काय दिसत नाही. माय तर आमच्या जवळ होती, माय गेली कुठं? माय दिसत नाही, माय गेली कुठं? घरामध्ये ढुंकून बघितलं, भिंतीच्या आडमध्ये माय झोपलेली. त्या 8 वर्षाच्या लेकराला जन्म आणि मरण यातला अंतर सुद्धा कळत नव्हतं. त्याला माहीतच नाही माईनं विष प्राशन केलं. आईला म्हणत होता, ए आई, आई अगं उठ ना. आई, तू आमच्या जवळ झोपली होती, इथं येऊन झोपली का ग बाई? आमचं काय चुकलं का गाई? आई, असा काय गुन्हा झाला ग आमच्यावर राग करून तू इथं येऊन झोपली? माय काहीच बोलत नाही. पोरगा विनंती करतो, ए आई अगं उठ ना. आई, आमचा असा कोणता गुन्हा झाला ग माय, तू इथं येऊन झोपली? ए आई अगं बोल ना. तो पोरगा रडत होता. त्याच्या 6 वर्षाच्या बहिणीनं त्याचा रडण्याचा आवाज ऐकला. ती पण उठली. दादा, का रे, काय झालं? काय नाही ग बाई. आईला 1 तासापासून उठवतोय. दीदी, आई उठत नाही ग. कदाचित आई माझ्यावर रुसली असन. दीदी, तू तरी आवाज दे ना, तुझा आवाज ऐकून तरी आई उठेल. ए दीदी, तू आवाज दे ना माईला. 6 वर्षाची पोरगी माईला सांगते, आई अगं उठ ना. दादा, तुला 1 तासापासून उठवतोय, तुला दया नाही का? कहते, माई अगं उठ ना. दादा, तुला 1 तासापासून उठवतोय, आई तुला आमचा आवाज ऐकायला येत नाही का? ये माय अगं उठ ना. दादा, दोघं लेकरं रडत होते. गल्लीतल्या बाया जमा झाल्या. बाई, पोराहो काहून रडायलेत रे? ए मावशी, माझी माय रात्री झोपताना आम्हाला जवळ घेऊन झोपली, पर सकाळी उठलो तर आई भिंतीच्या आड मध्ये पडलेली. मावशी, कदाचित आमची माय आमच्यावर रुसली असन. काकू, तुम्ही तरी उठवा ना माझ्या मायला, तुमचा आवाज ऐकून तरी उठेल. गल्लीतल्या बाया त्या बाईवर रागवायला लागल्या. अगं बाई, अगं उठ ना. तुझे लहान लहान लेकरं रडताय, तुला लेकरांची दया नाही का गं? ए बाई अगं उठ ना. एक म्हातारी जवळ आली. पुरी हो, तुम्ही त्या बाईला उठवताय, पण ती मेली की जिवंत ते तर बघा ग. म्हातारी जवळ आली. त्या बाईच्या हाताची नाडी बघितली. हाताची नाडी बघितली, हातच सोडला. दोघं लेकरांच्या डोक्यावर हात फिरवला. सांगितलं, बाळा, तुमच्या माईला आता उठवून काहीच उपयोग होणार नाही रे राजा. का गाजी, काय झालं? राजा, तुझी मायला उठवून काहीच उपयोग होणार नाही, कारण तुमची माय तुम्हाला कायमची सोडून गेली. पोर डसा डसा रडायला लागली. आजी, असं नको ग सांगू. माझी माय जर मामाच्या गावाला जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, मावशीकडे जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, आणि आजी तू म्हणते आमची माय आम्हाला कायमची सोडून गेली. आई, कोणाच्या भरोश्यावर, कोणाच्या विश्वासावर गे माय? शेतात जायची तरी बाजूच्या काकूला सांगून जायची, बाई माय पोरांवर लक्ष ठेवू म्हणून. 1 दिवसासाठी जायची तरी समध्यांना सांगून जायची आई, आणि कायमची सोडून गेली. कोणाच्या भरोश्यावर, कोणाच्या विश्वासावर गे माय? बोल ना. दादा, ज्या लेकराची माय गेली त्या लेकराला विचारा ते दुःख काय असतं. काय असतं ना, ज्याच्याकडे असतात ना मायबाप, त्यांना त्याचं महत्व कळत नाही, त्याचं व्हॅल्यू कळत नाही. ज्याला हात नाही त्याला विचारावं हाताची किंमत काय असते, ज्याला पाय नाही त्याला विचारावं पायाची किंमत काय असते, ज्याला डोळे नाही त्याला विचारावं डोळ्याची किंमत काय असते. खिशामध्ये 1 रुपया नाही आणि घरात 2 पोरी लग्न करण्याच्या वयात असाव्या, त्या बापाला विचारा पैशाची किंमत काय असते. आई, अरण्यात अडकलेला माणूस 4-4 किलोमीटर अंतरावर पाण्याचा सहारा नाहीये, त्या तहानलेल्या व्यक्तीला विचारा पाण्याची किंमत. तसं ज्याला मायच नाही ना त्या लेकराला विचारा मायची किंमत. तो पोरगा सांगेल माय नसल्यावर जीवन कसं वाटतंय. दोघं लेकरं रडत होते महाराज. तो दारुड्या माणसानं ऐकलं की माझ्यामुळं माझ्या बायकोनं आत्महत्या केली. आता म्हणतो तिचे नातेवाईक येतील, मला त्रास देतील. यानं घाईघाई शेतीचा मार्ग धरला, विहिरीत उडी मारली, याने सुद्धा आत्महत्या केली. दोघंही मेले, माय पण गेली, बाप पण गेला. पण कधी कल्पना करा आत्महत्या करणाऱ्यांनो, आपण चालले जातो, पण आपल्या मागे आपल्या लेकरांचं काय? कधी प्रश्न विचारा स्वतःला.
आत्महत्या करताना फक्त डोळ्याच्या समोर एक ठेवायचं की माझ्या लेकरांचं काय, कारण हे पोरं अनाथ झाली. आपल्याला वाटतं कोणीतरी सांभाळेल, दादा कोणी सांभाळत नाही, कुणी कुणाचं नसतंय, कुणी कुणाचं नसतंय. एखाद्या गल्लीतली मावशी म्हणत असेल राजा रडू नको रे, तुझी माय गेली म्हणून काय झालं, मी तुझ्या माय सारखी. मावशी तू माय सारखी आहे ग बाई, पण माय नाही आहे, कारण तिची जागा कोणी घेऊ शकत नाही. गल्लीतल्या काकूने जर गावरान तोपाचा शिरा खाऊ घातला ना, त्याच्याकडून पोट भरत नाही, पण मायनं नुसतं मायेनं डोक्यावर हात फिरवला तरी सुद्धा पोट भरतं. ही मायची ताकद आहे, ममतेची ताकद आहे. माय बाप दोघी मेले दादा. प्रसंग आला, सण पोळ्याचा, आत्ताच गेला ना, पोळ्याचा सण गेला ना, पोळ्याचा सण होता. ज्या पोराचे मायबाप मेले, फक्त 8 वर्षाचा मुलगा, तो मुलगा एक मारका बैल घेऊन असा गल्लीत फिरत होता. पण तो बैल आहे ना, त्या पोराला मारायला यायचा, पुन्हा तो बैल पळायचा, हा मुलगा पळत पळत जायचा, पुन्हा त्या बैलाची दोरी धरायचा, तो बैल पुन्हा या लेकराला मारायला यायचा. बसलेले टोपीवाले बाबा होते, एका बाबांना आवाज दिला, अरे सागर, अरे बेटा तो बैल तुला मारेल, त्याचं शिंग तुला लागेल, त्याची जखम होईल, बेटा सोड ना, त्या बैलाची दोरी काढून धरतो या. त्या 8 वर्षाच्या पोराच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने सांगितलं, बाबा हा मारका बैल मी घेऊन फिरतोय, हाऊस म्हणून नाही हो बाबा, हाऊस म्हणून नाही बाबा. आज पोळ्यासारखा सण आहे, तुमच्या घरामध्ये कोणीतरी मोठा व्यक्ती असेल पुरणाची पोळी बनवणार, पण बाबा माझ्या घरात फक्त 6 वर्षाची बहीण आहे, माझ्या घरात पुरणाची पोळी बनवणार सुद्धा कोणीच नाही हो बाबा. माझी बहीण 6 वर्षाची, तिला पुरणाची पोळी खायची, कारण प्रत्येकाच्या घरात पुरणाची पोळी बनते, माझ्या घरात पोळी बनवणार कोणी नाही. हा बैल मारतोय मला कळतंय बाबा, पण हा बैल एवढ्यासाठी घेऊन फिरतोय. कदाचित एखादी माय आज पोळा या नंदीची पूजा करेल ना, घासभर पुरी या नंदीला खाऊ घालेल, तर घासभर पुरी मला पण देईल, आणि तेवढी पुरी मी माझ्या दिदीला घेऊन जाईल. महाराज तेवढ्यासाठी हा मारका बैल घेऊन फिरतोय. काय प्रसंग असेल नाही का त्या लेकरांवर, काय प्रसंग असेल. हे सगळं घडलं कशामुळे हो दादाश्री सर, कशामुळे घडलं? दारूमुळे, फक्त दारूमुळे. तर मला असं वाटतं दादा, कदाचित तुमच्यापेक्षा कदाचित ज्ञानानं मानानं खूप लहान असेल मी, पण माझ्या तरुण भावांना, या गरीब भावाची रिक्वेस्ट आहे की दादा दारू अजिबात पिऊ नका. या दारूनं चांगल्यांचा सत्यानाश करून ठेवला, म्हणून दारू पिऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विमल खाऊ नका. या विमलने एवढा सत्यानाश केलाय. विमल खाऊन घ्या, दगडावर थुंकून या, 1 महिन्याच्या नंतर गेलात ना तरी सुद्धा दगडावरचा दाग जात नाही. जर दगडवरना दाग जात नाही भाऊ, ते तुम्हाला आतडाच साधं काम करत होईल त्याचे. आको बाकी ना भाऊ, ते विमल खायले तर ते पुढीले फाटेल, पुढीले बोट माट काहीच नाही, असा वर उडावतस. मी गाडी जास ना म्हणे, असा स्टँडवर गणच चित्र बिदकच मी, गणच उलगेल वावरे राहतस, असा खायले तर बोट मा घालले तर पुढे असा वर फेकतस, म्हणजे देवले सांगतं जागा काली कर रे, मी राहिनो. अरे काय सत्यानाश करताय राव स्वतःच आयुष्याचं. त्या पुढी मा इतका सत्यानाश होई राहणार ना, तरुण पुरुषले कॅन्सर होई राहणार. हो, हे कॅन्सरची बिमारी वाढते, त्याच्यामुळेच वाढते ना. आणि आपण ते पुडीवर जग जे आहे रे, बरं पुडीवालाच सांग राय ना, या मग कॅन्सर होई वो चित्र टाकेल शे, पुडीवालाच नाही, म्हणजे तो कंपनीवाला सुद्धा सांग राय ना, पुडी खाशात ते काय कॅन्सर होई वो तुमले, तरी सुद्धा खाय राहणार. मग या खाणार असले उजी हुशार समजतात का तुम्ही? हाय मुकला असले पचाव नाही, कारण खाणारच 90% आहेत आडे. तुमच्या पाया पडतो, विमल खाऊ नका, दारू पिऊ नका. कोणले असं वाटस मन बहिणले दारू डाल दी टाकणी शिबो, असं कोणता बावले वाटस? तुमले वाटस का तुम्हाला पाहुणा दारुडा पाहिजे बो, असं कोणले वाटस? वरबोट करा बरं. म्हणजे तुमले दारुडा पाहुणा आवडत नाही, आणि दुसऱ्यान पोर करलंय तर तुम्ही बेवड्यापणा करतास आहे, चांगलं वाटस कर तुमले? आको बाकी ना इथला निर्लज्ज राहता ना, मस्त बँड चालत नाही, ते नागिन डान्स नाचतो. ओ आप्पा नको रे, सांगायला लागली बेटी राहण्यात नाही रे, तू नागिन डान्स वाला का बेटी रे? ओ काका सुधरा रे आप्पा, हो हे आपलं काम नाही दादा.
सगळ्या भावांना सांगतो, या गरीब भावाची रिक्वेस्ट असेल, माझ्या बोलण्यात जर तोल गेला असेल तर तुम्ही माझ्यापेक्षा मोठे असाल तर मी तुमची जाहीर माफी मागतो. बोलण्यात एका शब्द कोणाचं मन दुखावलं असेल तर सगळ्यांची जाहीर माफी मागेल. पण माझं बोलणं हे पोटतडकीनं होतं ना, हे फक्त तुमच्यासाठी होतं. कारण मी सुरुवातीला सांगितलं, संतांचे विचार आहे, आम्हाला तर नाही सण होत म्हणून आम्ही बोलतो, नाही का. बुडत हे जण न देखवे डोळा, येतो कडवडा म्हणून या. तुम्ही माझ्या धर्माच्या आहात म्हणून बोलतो. असो, घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या अवघामध्ये एका शब्दात जर माझा तोल गेला असेल तर तरुण भावांना सांगतो, दादा तुझा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ कर. बसलेल्या बहिणींना सांगतो, ताई मी पदराचं बोलतो ना तेव्हा जरा जास्तच बोलून जातो. तर सगळ्या तरुण बहिणींना सांगेल, ताई तुमच्यापेक्षा लहान असेल तर लहान भाऊ समजा, तुमच्यापेक्षा मोठा असेल तर मोठा भाऊ समजून मला माफ करा. इथं बसलेले आजी माया आहेत, तिथं बसलेले टोपीवाले काका आहेत, त्यांना सांगेल, काका आणि माया हो, तुम्हाला जर 4 पोरं असतील मला 5वा मुलगा समजून माफ करा. एखाद्या शब्दानं जर तुमचं मन दुखावलं असेल तर, एखाद्या शब्दानं जर तुमचं मन दुखावलं असेल, तुम्हाला 4 मुलं असतील मला 5वा मुलगा समजून माफ करा. 3 असतील 4था समजा, 2 असतील 3रा समजा, 1 असेल 2रा समजा. तुमले पोरगा नसेल मला दत्तकलीला काका. मग जो चालू कीर्तन मग उठीन निघस ना, त्या डोकावर बडा न पापटीन घर लय जा. मग तुम्हाला प्रश्न, का हो महाराज कीर्तन नंतर बी ते आमले उठ नसते ना. कीर्तन नंतर तेव्हा उठायचं जेव्हा आमचे महाराज मंडळीला जय विठ्ठलचं भजन गातात ना, त्या भजनाच्या ताकदीवर त्या पापाची होडी होते, म्हणजे ते पाप जडतं आणि मग आपण जायला रस्ता मोकळा होतो. तोपर्यंत कोणी उठायचं नाही, नाही ते बडा ना पाप डोकावर घर लय जातं. बरं उठू नाही चालू कीर्तन मग. हरी विठ्ठल 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 समजाना भजन करायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायलं बरं खरं सांगा, शपथ आहे खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणलं बरं खरं सांगा. महिला माता तुम्ही सांगा, शपथ आहे तुम्हाला खोटं बोलायचं नाही. भजन म्हण तुम्ही मायच्यान लबाड. तुम्ही खरं असेल तरच वर हात करा बरं का. भगवान नाट्य हाजरीशी बरं का, समोर दे किराणा. कोणी कोणी भजन म्हणा खरं सांगा. का बरं तुम्ही आटे भजन म्हणा ना, का बरं कट आहेस आटे देवनं नाव लिहा ना, का बरं देवने तुम्ही काही तरी बी जायचे का. अरे अंतकरणापासून देवाची भक्ती करायची ना, अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन करायचं. बरोबर आहे की नाही. तुम्हाला वाटतं ना भगवंतानं माझ्या कामी यावं, भगवंतानं काहीतरी माझ्यासाठी करावं, सुखदुःखात यावं, तर मग त्याच्यासाठी तुम्ही पण काहीतरी करणं म्हणजे कीर्तनात बसून हाताने टाळी मुखाने नामचिंतन करणं. बरोबर आहे की नाही. आटे भजन करा सांग, आटे करतात नाही तेवढं बरं आहे. अको तुम्हाला मालेगावमा बरा टोपीवाला बाबा दिकी राहणार नाही, ते बराच म्हातारा असले वय वय जास्त लोकून बी कोणती वय मग काय करू आहे सुधरत नाही. हा तुम्हाकडे चांगला आहे तो टोपीवाला बाबा दिक राहणार कीर्तन मा म्हणे क्लिप ज्याने ऐकले त्याला की सुरू आहे सांगेन बरं का महाराज. 75 वरीसनं म्हातारा स्टॅनले भेटणं माले. कितला वरीसनं म्हातारा 75. कोणती वय मा काय करू आहे बी सुधरायला पाहिजे. अरे टोपीवाला बाबा बराच येलेत बिचारा देखा त्यातले समजे की त्या मनीषी नाटे येलेतात. काय काय म्हातारा कीर्तन मा बी येतात नाही, भजन मा बी येतात नाही, कधी मंदिर मा बी जातात नाही. आणि तसा मनात प्रकार होता म्हाताराना बी. स्टँडवर उभा होता, कधी रामकृष्ण हरी म्हणेल नाही किरण बाबा. म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहता, हे आज तिने हायत निरात दारू पिनास मी नशामा पोटाना बोलावलो के बसती एक मुकामा मुक कटाक सुमंत. हाय वय मा 75 वर्षी वय मा. पहिला म्हातारा काय भजन असा बसत या बाबा दाखवा ना. आता बी बराच म्हातारा शेतस हो 50 पुढेवाला बराच जणी शेतस ना. आता भजनले बसे घ्यात ना, आलाप जर बैरवी ना आला आपले सुरू पडी घ्यात ना, पायट कर देतीन त्या. आणि मला बराच म्हातारा आले सुधरत नाही. कोणती वय मग काय करू. बरं तुमनं जाऊ द्या. या बहिणी आगो तुमले ते बहिणी सोन तुमनं ते मंदिर बांध टाकू आता जीव करत माय. पहिल्या बाया गाणं म्हणेत आडे विठू बारूक माय म्हणा सांग आडे म्हण नाही. पहिल्या बाया गाणं म्हणेत, हे जाती मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. झाडो झाडी पांदो पांदी सांगा पाखरान पंढरीची वाट मला दावाची मन्यानो जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. कसं गोड वाटणं का नाही. बरोबर आहे ना. गट्यावर गाणं म्हणत पहिल्या बाया
एक ओवी सांगस मग दाखलपणे ध्यान माहिती हां दाखलपणं मटेरियल ध्यान मा ठेवले म्हणे मागही काय राय ना काय वय ना काय झालं फक्त पाणी येईल ना बिल्डिंगचं पाणी पडतंय हो नळले पाणी ऊन होई एखादा नळ होईत डे बाप बाप बोलता मोठा दांगडू होई ना म्हणतो मला असं वाटणं या गोष्टी मग मोके चाल राय ना टाकी भरी गे हो टाकी भरी गे कीर्तन बी करून टाकी सर बी ध्यान ठेव काय काय करी भाई एकला माणूस म्हणा एक मित्र हे गाडी चालाय राहता कॉलेज सुटेल होती कॉलेजने पुरी जाय राहतात याला काही सुधारणं ब्रेक काही दाबाय ना डायरेक्ट जायच नाही पुरीशले दडक नाव कस तरी कंट्रोल करी गाडी त्या पुरी रागमध्ये काढला घेत अहो भाऊ घाबरी घ्या ते पुरी मारतीन का काय तो म्हणे बहीण मी एकला माणूस काय काय करू क्लोज दाबू का ब्रेक दाबू काय काय करू मला सुधारणच नाही म्हणे मग काय रे गाडी चालायला 4-5 जण लागतं मोटरसायकल सुधारणं नाही का माणूस कधी चालेल पहिल्या बाया घट्यावर गाणं म्हणत गट्यावर ना गाणं आतेने पुरीले सुधरावत नाही त्या गट्यावर गाणं म्हणत इथला बारी गाणं म्हणत ना जटे गाणं म्हणत ना दाखलला लेकरे खायला येत ना त्याच वट्टावर झोपी जात इथला बारी म्हणत हा हे भाऊ बहिणी ना झगडा झगडा जाया गावनमा बहिणी ना डोळे पाणी बंदो मना पस्ताये वनमा कसं वाटणं ऐका लेकरेले जरी जो पाडणार आहे ना पहिल्या बाया गाणं म्हणत ए हाडकू तरी हाड गाई मना दादा निजी जाई मना दादा झोपी जाई मना राजा निजी जाई मना दादा झोपी जाई पहिल्या बाया म्हणत आतेल्या बाया जोईने दोरी आला कृष्ण म्हणा सोडी दे ये झुमकी तुनी चाल नाचू नको पोरेस न जान काय वयन लागी त्या लेकरेले खरं सांगा हा सोडी दे झुमकी तुनी चाल माया हो तुमच्यावर आहे बर का घरातले संस्कार टिकवायचे असतील तर महिला मातांवर हे स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी मंत्राचा जप करायचा रामकृष्ण हरी म्हणा राधे राधे म्हणा तुमच्या पोराची तुमच्या भावाची तुमच्या नवऱ्याची वर्ष 2 वर्षांना दारू सुटते पण अंतःकरणापासून देवाचं भजन करायचं स्वयंपाक करत असताना पण तुम्ही जर रांता रांता म्हण डिंग डांग डिंग मग तो संध्याकाळी डिंग डांग करतच येस हा तुम्ही रांधा टाइमले देवनं नाव लेत जा बहिणीसवर तुमच्यावर लय मोठा खेळा आडे भजन म्हणून सांगा आडे वय घे ना ते आवराय घे ना हा हरी विठ्ठल विठ्ठल साध्या सोप्या भाषेमध्ये मी एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जाता जाता माझा गरीबाचा 2-5 मिनिटाचा संदेश असेल लक्षपूर्वक ऐका कारण कीर्तनामध्ये तरुण भाऊ आहे आणि मला खात्री झालेली माझ्या कीर्तनामध्ये म्हातारे बाबा येतात त्याच्यापेक्षा 80% तरुण भाऊ असतात माझ्या कीर्तनाला कदाचित कीर्तनाला असे तरुण भाऊ बघितल्याच्या नंतर मला स्वाभिमान वाटतो की माझा हिंदू तरुण जागा आणि जर तुम्ही कीर्तनाला येऊन बसत असाल दादा तर याच्यानं मला स्वाभिमान एवढाच वाटतो कारण कीर्तन करत होते तुकोबार आहे आपलं कीर्तनात येऊन बसणं काही साधारण गोष्ट नाही कीर्तन करावं तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी ही आपल्या धर्माची संस्कृती आहे आणि इथं तरुण भाऊ येतात तरुण भावांना बघून मला खूप समाधान वाटतं तुम्ही कीर्तनात येताय दादा तुम्ही कीर्तनात येताय म्हणून मला तुम्हाला सांगावं वाटतंय धन्य माता पिता तयाची जे लेकरं इथं कीर्तनाला आहेत जे दादा कीर्तनाला आहेत दादा तुमचं पुण्य आहेच पण तुम्हाला जन्माला घालणाऱ्या मायबापांना धन्यता द्यावी तेवढी थोडी की तुम्हाला असे संस्कार दिले मायबापांनी की तुम्ही कीर्तनाला येऊन बसतात खूप आनंद वाटतो पण कीर्तनात बसलेत कीर्तनात बसलेत ना कीर्तनातून काहीतरी घेऊन जायचंय फक्त ऐकून इथं सोडून जायचं नाहीये तर शेवटचे 5 मिनिटं कीर्तनातून अभंगातून मी काय सांगितलं ते नाही लक्षात राहिलं तरी चालेल शेवटच्या 5-7 मिनिटात मला बोलायचंय काय झालं नाही मंदिर मग काय होईना का
नाही ना, बोलू नका, मग बोलू नका. आणि तिथं बसलेले, आता लक्ष गेलं माझं, देवाकडे पाठ करून नका बसू. फिरावा, तोंड फिरावा, देवकडे पाठ नाही करू. पोरांना बाजूला करा. देवाकडे पाठ कधीच करायची नाही. आहे ते आपण आडे खानदेश माय म्हणेन द किराणा वृंदावन डायरेक्ट हात दरी फेक देतं बरं. हां, नाही खरं सांग राहिलो, देवकडे पाठ करून नाही बसायचं. ऐका, तरुण भावाला, माझा गरीब भावाचा एक संदेश आहे. भैया, आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, आपण काही नियमाचं पालन केलं पाहिजे. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय म्हणून आपण काय केलं पाहिजे? मंदिरं बांधली पाहिजे, मंदिरात भगवंताच्या दर्शनासाठी गेलं पाहिजे, वारी केली पाहिजे, पंढरपुराला गेलं पाहिजे, गेलंच पाहिजे बरं. सप्ताह केलाच पाहिजे, कीर्तन झालीच पाहिजे, कीर्तन ऐकलीच पाहिजे. सकारात्मक सांगायलो. मंदिरं बांधली पाहिजे, देवपूजा झाली पाहिजे, कीर्तन ऐकली पाहिजे, सप्ताह झाला पाहिजे, गणपती बाप्पा बसवले पाहिजे. इथपर्यंत सकारात्मक सांगतोय, झालंच